च्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचं काम सुरू करण्याच्या अगोदर राजघराण्यामध्ये जो पाटेश्वर बसलेला आहे त्याच्यासमोर नतमस्तक होणं, त्याची कृपादृष्टीसाठी प्रार्थना करणं आणि त्याचे आशीर्वाद घेऊन मग प्रचाराला सुरुवात करणं हा मागच्या प्रत्येक निवडणुकीचा माझा प्रघात आहे। आज सुद्धा आदरणीय प्रवीणभाई यांच्याबरोबर बाकी सर्वच माझ्या आघाडीचे सर्व सहकारी पुरुष महिला पदाधिकारी आहेत। यांच्या समवेत आम्ही पाटेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे की भारत मातेच्या रक्षणासाठी जे आम्ही उतरलेलो आहोत त्या भारत मातेचे रक्षण करण्यासाठी आम्हाला चांगली ताकद दे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा 100% यश प्राप्त करून दे अशी प्रार्थना केलेली आहे। ठीक आहे, फार काय किंमत देत नाही मी त्यांच्या अशा वक्तव्याला, त्यामुळे गिर गई तो भी टांग ऊपर असं म्हणतात तसं आहे ते। इथले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणतात की 10 वर्षात विनायक राऊत राज्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाही, त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळातला खासदार निवडून द्या असं आवाहन करतात। अरे तुमच्या सारख्या पक्ष बदलून आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री केलं, या जिल्ह्याचे नियोजन मंत्री केलं, या जिल्ह्याचे अर्थमंत्री केलं, आम्ही उपाशी राहिलो पण दीपकभाई तुम्हाला खायला घातलं। आता खाल्ल्या ताटात घाण केलेली तुमची औलाद, त्यामुळे तुम्ही आमच्यावर बोलण्याचा तुमचा नैतिक अधिकारच नाही तुम्हाला। सत्तेसाठी दीपकभाई किती लाचार होतात आणि किती कृतज्ञ वागतात हे अनेक वेळा दिसलेलं आहे। साक्षात प्रवीणभाई ते आहेतच, त्यामुळे कृतज्ञता ज्यांच्या नसानसात भिनलेली आहे त्यांचं नाव दीपकभाई केसरकर। त्यापेक्षा पुढे जास्त आता काही कॉमेंट्स करण्याची गरज नाही असली पाहिजे, ती दीपकभाईंनी दाखवून दिलेली आहे। शक्ती प्रदर्शन झालं, कसलं शक्ती प्रदर्शन, कसलं शक्ती प्रदर्शन? अगदी आट्टापिटा करून केवळचे काय जमा केले होते, त्यांच्या पायाला सुद्धा फोड आले बिचाऱ्यांच्या, शिव्या घालत परत येत होत्या त्या महिला। रखरखत्या उन्हामध्ये 2 किलोमीटर त्यांना चालत नेलं, चालत आणलं आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून त्यावेळेला इंडिया आघाडीचं झालेलं विराट दर्शन आणि कालचं त्यांचं केविलवान दर्शन, त्याच्यातून त्यांचा पराभव निश्चित झालेला आहे। प्रतिसाद तर जबरदस्तच आहे, जिथे जातो तिथे लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे, पण त्याहीपेक्षा आमच्या इंडिया आघाडीचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता अगदी जीव ओतून या निवडणुकीच्या प्रचाराला जे उतरलेले आहेत, त्यामुळे त्यांचं खरंच मला कौतुक वाटतं। मतदारांचा आशीर्वाद आणि सक्रिय सहकार्य आहेत, त्यामुळे विजय हा निश्चित आहे, तो सुद्धा किमान 2.5 लाखाच्या मताधिक्याने। आज नितेश राणेने म्हटलं, कोण नितेश राणे, काय त्याची म्हणजे किती उंची राजकारणातली, किती भोगतोय, त्यामुळे कशाला उत्तर द्यायचं त्याला।